नमस्कार, मी राहुल भारती. आज आपण बघणार आहोत SWP चं सिंपल असं उदाहरण. व्हिडिओ थोडा मोठा होईल पण शेवटपर्यंत बघा. ओके. सर्वात महत्त्वाचं, आपण सर्वात आधी टोटल इन्व्हेस्टमेंट म्हणजे आपण इन्व्हेस्ट करतोय याच्यामध्ये 10 लाख रुपये. याच्या प्रत्येक महिन्याला आपण विड्रॉल जो घेणार आहे तो असणार आहे तुमचा 6,000 रुपये पर मंथ. 6,000 रुपये पर मंथ ऍज अ पेन्शन स्वरूपात तुमच्या बँकेच्या अकाउंट मध्ये प्रत्येक महिन्याला ट्रान्सफर केले जाणार आहे. त्याच्यानंतर आपण इथे रेट ऑफ इंटरेस्ट आहे 12%, म्हणजे 12% धरून चालूयात. आणि ही जी इन्व्हेस्टमेंट आपण करणार आहे ती पुढच्या 10 वर्षांसाठी आपण ही इन्व्हेस्टमेंट करणार आहे असं आपण गृहीत धरूया. तर याच्यामध्ये काय होणार आहे, तर याच्यामध्ये होणार आहे तुम्ही जे 10 वर्षांमध्ये 6,000 रुपयाने टोटल 7,20,000 रुपयांपर्यंत तुम्ही विड्रॉल घेणार आहात प्रत्येक महिन्याला तुमच्या बँकेमध्ये. तरीही ऍज अ 10व्या वर्षी मॅच्युरिटी जर आपण बघायला गेलं तर मॅच्युरिटीच्या वेळी तुमच्या अकाउंटला असणार आहे 17 ते 18 लाख रुपये. ओके. हे आपण पकडले आहे फक्त रेट ऑफ इंटरेस्ट 12%ने. आपण विड्रॉल करतोय 7,20,000 रुपये, तरी ऍज अ 10व्या वर्षी तुमच्या अकाउंटला असणार आहे 17 लाख रुपये. याच्यामध्ये एक उदाहरण तुम्ही समजून घ्या, आपण याच्यामध्ये फक्त आणि फक्त 10 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करतोय. ओके.